जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आपण लगेचच बाहेर या मित्रांनो. ऐमर चला आपला स्क्वॉड घेऊन आपण बाहेर यायचं आहे. चला कवणेन बोबेरे मिझान नजे यांना विनंती आपल्या शुभास आपण द्यायचे. त्याच्या मास्टर थांबायचं शर्मा नॉन स्क्रीन जी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते राष्ट्रपती चषक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. डी एंटरप्राइजेस अफजल नझे आणि मन्नान तांबोली यांचं या ठिकाणी आपण पाहतो. जे शॉप आहे बेकिंग ऑफ ॲल्युमिनियम स्लाइडिंग विंडो बेकलाइट डोर सिंटेक्स अँड हार्डवेअर डोर या ठिकाणी आपण पाहतो. त्याचा एक अत्यंत सुंदर शॉप आपल्याला पाहायला मिळेल नेरळ दामत नगरीमध्ये तालुका कर्जत जिल्हा रायगड. त्यांचा ऑन स्क्रीन तुम्हाला जे बॅनर पाहायला मिळतोय त्यांची त्या शॉपला तुम्ही नक्कीच व्हिजिट देऊ शकता. दामत नगरीमध्ये येऊन त्यांचं अगदी आपण पाहिलं तर कौतुक करावं तितकं कमी आहे. सातत्याने आपण पाहिलं तर त्यांचंही या स्पर्धेला मोलाचं योगदान आहे. जी एबन जोडी आहे अफजल नझे आणि मन्नान तांबोली यांचं विशेष कौतुक. चला प्रेक्षकांना विनंती आहे समोरचे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं मागे या. कोरेगावचे प्रेक्षकांना विनंती आहे मागे यायचं. मॅचला होते सुरुवात. वंजारपाडा श्री 11 वंजारपाडा या नावाने आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे. वंजारपाडा संघ जेव्हा जेव्हा उतरतो तेव्हा तेव्हा चेंज द गेम वंजारपाडा या नावाने हा संघ सातत्याने असतो. परंतु आज श्री 11 चेंज द गेम वंजारपाडा हा संघ तुम्ही पाहणार आहात. नरेंद्र दादा गोमारे पुरस्कृत जे संघाचे पाकर्स आहेत आपलंही स्वागत आहे नरेंद्र दादा. आपण जर या सामन्याला एन्जॉय करत असाल तर आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. राष्ट्रवादी चषक 2024 मध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. वंजारपाडा टीमच्या वतीनं स्ट्राईक इनला करण बाबरे आणि नॉन स्ट्राईक इनला वैभव माळी. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज मोरबे टीमच्या वतीनं सनी खाडगेला आपण पाहतो. मॅच इज ऑन. मॅचला मात्र आपण सुरुवात करत आहोत. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. भरपूर सारा शुभेच्छा आपण देऊ. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय आणि आता आपण लगेचच जाऊया थेट ऑन गोईंग मॅच कडे जिथे एक मोठा सामना प्रेक्षकांना आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळणार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चाललाय आणि पहिल्याच बॉलवरती करण बाबरेच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार चौकार. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आलेला आहे. यावेळेस ऑन साइडला आणखीन एक घुटना टेक और एक चौकार देख असा मात्र प्रयत्न करत होता क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला पोहोचलाय. अगदी आपण पाहतो आमचे प्रेक्षक त्या ठिकाणी उभे आहेत. कदाचित वाईट असल्या कारणाने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. मिड विकेटला आपण पाहिलं तर डीप मध्ये अखिलभाई बुबेरे यांचा देखील मनपूर्वक आभार. स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये राष्ट्रपती चषक 2024 मध्ये. नक्कीच उमर 11 गोरेगाव संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. अगदी आपण पाहिलं तर ते आमच्या समवेत जोडले जातील आजच्या रजनीमध्ये शेवटपर्यंत. आणि आता मोरबे संघाच्या बरोदात खेळते वंजारपाडा. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ड्राईव्ह करत असताना बॉल चाला गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. दोन क्षेत्ररक्षक पाठमागे. या मागे आपण पाहिलं तर कदाचित पाठीमागे प्रयत्न करतात चेंडूच्या अडवण्याचा. तोपर्यंत शेवटच्या क्षणाला या 2 धावा किमान वाचवण्याचा प्रयत्न झालेला आहे. चौकाराला त्यानंतर सलग 2 धावा आपण पाहतो. सुरुवात चांगली या मॅच मध्ये. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे.
श्री 11 बंजारपाडा, त्यांच्या विरोधात जीवन 11 मोरबे हा संघ आपण पाहतोय. गोलंदाज सज्जा, बॉलिंग ट्रॅक वरती सनी. यावेळेस वॉट अ शॉट, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॉल चालला लॉंग गॉफला आणि दर्जेदार स्ट्रोक खेळत असताना बॉल सीमा पार. या डाबातील हा पहिला राष्ट्रवादी षटकार. षटकार आला आणि या षटकाराने धाबांचा पण विचार केला तर भरपूर पुढे सरकत आहेत. 14 धाबा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय जंटल टॅप करत असताना फक्त पंच केलाय, एक सिंगल आली आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय या ठिकाणी पहिलं चालू आहे. पहिल्या षटकाची सुरुवात अत्यंत सुंदर केली आहे मित्रांनो. बॅटिंग करत असताना टीम श्री 11 वंसारपाडा वंजारपाडा संघासाठी एक पारितोषिक येते. सलग लागोपाठचे 3 चौकार मारले तर अवसारेचे अमोल गायकर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. अमोल गायकर यांच्या वतीनं ते पारितोषिक होतं. गोलंदाज सज्जद सनी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन संपर्क होऊ शकला नाही. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. शेवटचा चेंडू अगदी आपण पाहिला तर गोलंदाजाच्या दाबावरती राहिला आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो 15 धावा या धावफलकावरती आहेत. राष्ट्रवादी चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही पाहत आहात. आजची शेवटची रजनी आणि या शेवटच्या रजनीमधील ह्या 8 दिग्गज संघ आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. ज्यामध्ये पहिला सामना आपण पाहिला, एका बाजूला वामनोली तर दुसऱ्या बाजूला उमर 11 गोरेगाव संघाने तो सामना चेस करत असताना जिंकला. आणि आता लगेचच आपण पाहतो एक नवीन सामना जो प्रेक्षकांच्या मात्र भेटीला आलेला पाहायला मिळतोय. एका बाजूला कर्जत चौक या विभागातून आपण पाहतो जीवन 11 मोरबे संघ, तर नेरळ परिसरातील नेरळ कर्जत या विभागातील एक दिग्गज संघ, दादा संघ म्हणून ज्याची ख्याती आहे, चेंज द गेम श्री 11 वंजारपाडा. प्रियेश बाबरे हे देखील तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतील. आमचे चांगले समालोचक आहेत, बंधुतुल्य मित्र आहेत. आज तुम्हाला इनॅक्शन मध्ये या मॅच मध्ये ते खेळताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. 15 धावा ह्या धावफलकावरती आहेत. सुरुवात अत्यंत चांगली आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. आपण जर विचार केला तर 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांमध्ये इथे मात्र किती धावा बनवण्याचा प्रयत्न करेल हे आपल्याला पाहायचंय. ती टीम चेंज द गेम श्री 11 वंजारपाडा. यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑनला पण पाहतोय, फटका खेळलाय, जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल चाललाय व्ही शेप मध्ये लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करणारा आणखीन एक खणखणीत षटकार. थँक्यू. थांबेल ते नाव करण बाबरे कसलं असं म्हटलं जातं. सलामीला येत असताना आपण पाहतो आणखीन एक वॉट शॉट, जबरदस्त चाबुक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. हॅमट करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप बॅकवर्ड पॉइंट आलेला हा दर्जेदार चौकार. थँक्यू. अक्षरशः गोलंदाजाबद्दल तुटून पडलाय तो करण बाबरे. का बॅटिंग करतायत. ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्जा. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. मोठा फटका तर खेचलाय, उंची जास्त आहे, लांबी सुद्धा जास्त पाहायला मिळते. बॉल चालला लॉंग ऑफ सीमा पार. आणखीन एक धमाका, बिग 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 लॉंग वे षटकार. थँक्यू. या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर अद्यापर्यंत 9 चेंडू टाकण्यात आले, ज्यामध्ये 8 चेंडूवरती वैयक्तिक 31 धावांवरती नाबाद खेळतोय तो करण बाबरे. आणि संघाची धावसंख्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, तब्बल 31 धावा आहेत. संपूर्ण धावा ज्या आपण पाहिल्यानंतर करण बाबरेच्या बॅटमधून आलेल्या आहेत. एक हाती किल्ला लढवत असणाऱ्या मॅचमध्ये जीवन 11
मोरबे संघाच्या विरोधात आपण पाहतो. पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत. पहिल्या डावाचा खेळ चालू आहे. अत्यंत चांगले मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. नेट टू नेट फाईट होईल कारण मोरबे संघ देखील द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला त्यांच्याकडे चांगली फलंदाजी आहे, चांगले बॅटिंग आहे हे पाहायला जरूर मिळेल. परंतु आता गोलंदाजीमध्ये कुठेतरी कमी पडत आहेत. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण होतं. पहिल्या सनीने षटक हाताळलं ज्याने 15 धावा खर्च केला. अद्यापर्यंत 3 चेंडू प्रथमेशने हाताळलेत ज्याने 3 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केलेल्या आहेत. रायगड टेनिस क्रिकेट रायगड लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. तिथं थेट प्रक्षेपण चालू आहे. जे ऑनलाईन प्रेक्षक आमच्या समावेश जॉईंट आहेत त्या सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. राष्ट्रपती चषक 2024 दाबतकरांची स्पर्धा आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या स्वप्नातून त्यांच्या संकल्पनेतून साकारलेले भव्य आणि दिव्य आयोजन आपण पाहतोय. अगदी गोलाकार पद्धतीचं क्रीडांगण आहे. पाहता क्षणी प्रेमात पडावं इतकं सुंदर क्रीडांगण आहे आणि अत्यंत नेटकं या ठिकाणी आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. संघाची धावा संख्या 31, 31 धावा आहेत. गोलंदाज सज्जत प्रथमेश. स्ट्रायकिंगला करण. यावेळेस आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. शतरक्षक जज करतात. अगदी त्याच्या समोर चेंडू लँड होतोय. अगदी आपण पाहिलं तर भरपूर दूरवरून ते आलेत. यावेळेस इथे झाली मिस्टेक. काय घडलंय अगदी आपण पाहतोय बॉल चालला बॅकअप नसल्या कारणाने बाउंड्री लाईनच्या दिशेचा भेद घेतोय आणि दैव बलवंतर म्हणावं लागेल. चेंज द गेम. श्री 11 वंजारपाडा संघाचं भलतील एकंदरीत धावा 6. सहा धावा धाव फलकावरती आपण पाहिल्या. कदाचित 2 धावा भरपूर वेगाने प्रचंड वेगाने त्या ठिकाणी एकवटण्यात आल्या. त्यानंतर ओव्हर थ्रोच्या स्वरूपात या धावा 4 त्या ठिकाणी ऍड करण्यात आलेल्या आहेत. कदाचित धावा वाचवायच्यात. मोरबे संघ प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः तुम्ही धावा बहाल करतायत. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतो प्रथमेश भरपूर धावा प्रचंड वेगाने येतात. करण या ठिकाणी आपण पाहतो चांगले बाटे करतात. पुन्हा एकदा गॅप शोधली आहे. लावलाय मॅप करण भाबरेने. बॉल चालला लॉंग ऑन सीमा पार. आणखीन एक दर्जेदार चौकार. इतकी 40 धावा धाव फलकावरती आहेत आणि त्या 41 धावा आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना करणच्या पाठमधून आलेले आहेत. संपूर्ण डावाचा आराखडा जर आपण पाहिला तर जिम्मेदारी त्याने घेतली आहे. आणखीन एक व्हॉट अ शॉट. करणचा खेळ जर आवडला असेल ना तर इथे किती प्रेक्षक आहेत एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. तब्बल 47 वरती तो नाबाद खेळतोय आणि संघाची धावा संख्या 47. क्या बात आहे. काय बॅटिंग करतात. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय अक्षरशः प्रेक्षकांची मन जिंकणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने चेंज द गेम. प्रत्येक वेळी आपण पाहतो प्रत्येक ग्राउंडमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नेहमी केला वंजारपाडा संघाने आणि याही स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तशी स्ट्रॅटर्जी त्याने आखलेली आहे. प्रियश बाबरे आणि बाबरे कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर माळी जो वैभव माळी नॉन स्ट्रायकिंगला आहे. एक चेंडू त्याने फेस केलाय. षटकार आला आणि आता आपण पाहतोय धावांचा विचार केला तर एकंदरीत 47 धावा आहेत. 47. चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. या विभागातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा आहे राष्ट्रपती चषक. खऱ्या अर्थाने संपूर्ण श्रेय फरहान नझे आणि खुरम नझे यांना जाते जे खऱ्या अर्थाने संपूर्ण दाबतकरांसाठी स्पर्धा या ठिकाणी ठेवण्यात येते. त्यांचं स्वप्न होतं की कदाचित आपल्या घरच्या मैदानामध्ये अशी चांगली स्पर्धा व्हायला हवी आणि कदाचित आपण पाहतोय तमाम गावकऱ्यांसाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. हे प्रेम असं संपूर्ण दामतकरांचं आणि अगदी आपण पाहिलं तर जे 2 दर्जेदार आयोजक आहेत ते खास करून ही दामतकरांसाठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
अनेक वेगवेगळ्या विभागातून इथे जे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे आपण हार्दिक मनपूर्वक स्वागत करू राष्ट्रवादी चषक 2024 मध्ये। या ठिकाणी आपण पाहतोय अत्यंत सुंदर बॅटिंग करतायत करण बाबरे, त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। बंजारपाडे टीमचे समर्थक अनिल माळी यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहेत, त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत आपण करू। अनिल माळी राष्ट्रवादी चषक मध्ये आपलं स्वागत आहे। इथे लाईन पाहावी लागेल, हा चेंडू डॉट आलाय, षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं प्रगतीपथामध्ये असताना धीरजने पहिला चेंडू डॉट टाकलाय। धावा भरपूर आहेत, प्रचंड वेगाने धावा संख्या पुढे सरकली आहे। अवघ्या 2 षटकाचा विचार केला तर 23.50च्या गतीने धावा बनवण्यात आल्या आणि आता आपण पाहतो हा चेंडू डॉट आलाय। कमबॅक करण्याचा प्रयत्न धीरजला करावा लागेल। जीवन 11 हॅलो मोरबे संघासाठी आपण पाहिलं तर धावांचा आता प्रतिस्पर्धी संघ अक्षरशः त्यांच्यामध्ये तुटून पडलेला आहे। मोरबे संघाचं असं वाटतं की या अगोदर कधीतरी अभ्यास केला असावा आणि अक्षरशः प्रत्येक गोलंदाजांवरती मी तर म्हणेन दोन्ही फलंदाज तुटून पडलेले आहेत। करण बाबरेचा तर विचारच करू शकत नाहीये, त्याने अत्यंत सुंदर बॅटिंग केली आहे। जवळ आपण पाहिलं तर 47 वरती तो नाबाद खेळतोय अवघ्या 11 चेंडूंमध्ये। यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कटच्या माध्यमातून संपर्क होऊ शकला नाहीये। चेंडू बाटचा तोपर्यंत चेंडू डॉट आलाय। संघाची धावसंख्या धावफलकामध्ये तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 50 अप धावसंख्या 53 धावा आपल्याला पाहायला मिळतात। ओव्हर द विकेट धीरज पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती गोलंदाजी होते, संभ्रमात टाकणारा चेंडू होता आणि सलग 2 चेंडू डॉट येतात। खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहता, 2 संघ बलाढ्य आहेत। याच रायगड नगरीला बिलॉंग करणारे 2 संघ आपण पाहतो आणि आता मैदानाच्या आतमध्ये एक कडवी झुंज काटेकी टक्कर जीवन 11 मोरबे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे। चेंज द गेम श्री 11 वंजारपाडा संघ आपण पाहतोय, परंतु पहिला विकेटचं पतन होतं, धीरजला मिळते पहिली सफलता। फलंदाज वैभव माळी बॅक टू द पॅव्हिलियन, फलंदाज बाद। थँक्यू टी मास्टर। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गेलं मॅडी सर जरी खुरम सर आणि फरान सर या स्पर्धेचे आयोजक असतील, आपण पाहिलं त्यांच्या पाठीमागे पडद्यावरचे हिरो खूप महत्त्वाचे आहेत। कारण आमचे जवाब आहे का स्पर्धा जिथून सुरुवात होते आयोजनासाठी आपण गेले 2 महिने आणि नेहमीच पाठीशी उभे राहतात। बबलू दादा असेल या त्यांचा संपूर्ण रमीज असं संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार खूप महत्त्वाची साथने या स्पर्धेसाठी केलेली अप्रतिम कामगिरी, आमचे जकीन अण्णांनी दिलेली साथ आणि सर्व गावकऱ्यांनी अर्थात दामोदकरांनी ही दिलेली साथ, त्यामुळेच ही स्पर्धा सक्सेसफुल होताना दिसते। ही दुसरी स्पर्धा या वर्षाची रजनीची आम्ही या मैदानावरती साजरी करतो आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये तमाम प्रेक्षक उपस्थित असतात। मॅडी सर नक्कीच आपण पाहतो अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतो। पुन्हा एकदा धीरजने टाकलेला चेंडू आणि इथे झेल ड्रॉप करण्यात आलेला आहे। अगदी आपण पाहतोय संधी एक गमावली, परंतु सेकंड जी संधी उपलब्ध झाली आहे तिथे मात्र पाहिलं जाईल DRS पंचाच्या वतीनं घेण्यात आलं। आपण पाहतोय फलंदाज स्ट्राईक एंडला होते सौरभ बाबरे, जो मात्र फटका त्याने एक्झिक्यूट केला, परंतु इथे स्टामिंग होता, जज केलं चांगल्या पद्धतीने, परंतु झेल पकडू शकले नाही आहेत। आणि इथे आता आपण पाहतोय जी संधी दुसरी होती त्यामध्ये मात्र पाहावं लागेल व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली की नाही आहे, या सर्व गोष्टींचा उलगडा करणारी आमची रायगड इव्हेंट लाईव्ह टेलिकास्टची टीम सज्ज आहे, आमचे तिसरं पंच सज्ज आहेत। पाहावं लागेल ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला नक्कीच दूध का दूध और पाणी का पाणी हे क्लिअर तुम्हाला पाहायला मिळेल। डिसिजन सेफ असेल, फलंदाज बाद नसेल, पूर्णपणे सेफ असेल। अगदी आपण पाहतो व्यवस्थित बॅट त्यांनी ग्राउंडिंग केली म्हणजे धाव इथे मिळेल। बॅटिंग करत असताना सौरभ बाबरेला 2 धावा मिळतात। दरम्यान आपण पाहतो वसीमभाई नजे यांच्या ठिकाणी आगमन होतंय।
सहर्ष मनपूर्वक स्वागत राष्ट्रवादी चषक 2024 मध्ये. मॅडी सर वसीमबाईंना जे म्हटलं गेलं तर आमच्या सर्वांचे लाडके बाबा सरकार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं करूया मनापासून हार्दिक स्वागत. यानंतरची मॅच आशीर्वाद कालेकर पुरस्कृत आर्या 11 बडवा बी प्लस विपक्ष जय कोलमामाता शेलू या दोन संघादरम्यान होईल. दोन्ही चालेल, संघाचे चालेल. कर्णधार टॉससाठी आपण तयार राहायचे. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिले धाबा संख्या फलकावरती तब्बल 55 धावा. चांगला प्रयत्न होता. जीवन 11 मुंबई संघ तुम्ही पाहतात पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकला तो मुंबई संघाने प्रथम शतकक्षण स्वीकारलं. कदाचित हा निर्णय तर चुकीचा तर नाही ना, आता मात्र त्याला साबित करायचंय, परंतु पाहावं लागेल या मॅचमध्ये द्वितीय सत्रामध्ये कसं काय घडेल. परंतु इथे सेकंडचा कॉल करणला हवी स्ट्राईक जवळ आपण पाहिलं तर 49 वरती हा खेळाडू पोहोचलेला आहे. संघाची धाबा संख्या 57. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये प्रज्वलन 49 धाबांवरती नाबाद करतोय. या स्पर्धेचं अर्धशतक पहिलं अर्धशतक करण बाबरेच्या नावावरती राहील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. संकेत बाबरे यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जर अर्धशतक या ठिकाणी करण बाबरेने कंप्लीट केलं तर ते पारितोषिक देण्यात येईल. गोलंदाज आपण पाहतो प्रज्वल तयार आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड द विकेटने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सॉफ्ट हँडने इथे एक धाव एकवटली आहे आणि अर्धशतक देखील कंप्लीट होत आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. करण बाबरेचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. चेंज द गेम श्री 11 वंजारपाडा संघाच्या वतीनं पहिलं अर्धशतक लगावण्यात आलेलं आहे. संघाची धावा संख्या 58 असताना पहिलं अर्धशतक 50 धावा. अर्धशतकी खेळी आपण पाहतोय करण बाबरेची.